भारत माता की जय। महाराष्ट्र राज्याला विकासाची दिशा देऊन प्रगतीपथावर नेणारे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ तसेच जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आपल्या कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेत उपस्थित आहे। प्रथम सर्व कोपरगाव वासियांच्या वतीने मी त्यांचे स्वागत करते, आभार मानते। भारतीय जनता पार्टी आरपीआय आणि लोकसेवा आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ व्यासपीठावर उपस्थित असलेले संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा, त्याचबरोबर आमदार विक्रम पाचपुते, युवा नेते विवेक भैया, जिल्हाध्यक्ष मंडलाध्यक्ष विविध सेल मोर्चाचे अध्यक्ष पदाधिकारी प्रमुख, त्याचबरोबर ज्येष्ठ सहकारी युवक बंधू, शेतकरी बंधू, महिला सर्व मतदार बंधू भगिनींनो आणि पत्रकार, खरं तर आज विशेष मला आनंद होतोय। देवाभाऊ आले, मंत्री आनंद झाला आणि त्यांची मोठी मदत लागणार आहे। गिरीश भाऊ हे आमचे शेतकरी खुश झाले, पाणी मिळालं तर चांगलं होईल वेळेवर। खरं तर मी आमदार झाले तेव्हापासून आजपर्यंत त्या कोपरगावच्या विकासासाठी मुख्यमंत्री साहेब सदैव माझ्या पाठीशी राहिले। भविष्यात कोपरगावच्या सर्वांसाठी प्रलंबित प्रश्नासाठी कायमच आपल्याला साथ राहील असा विश्वास त्या कालावधीत या शहरासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला। नगरपालिकेची प्रशस्त अशी प्रशासकीय बिल्डिंग, डिजिटल वाचनालय, पंचायत समितीची इमारत, तसंच त्यांचं अधिकारी निवासस्थान, स्थानक, शहर, ग्रामीण पोलीस स्टेशन असे वेगवेगळे केले आणि त्यासाठी सुद्धा इमारत, पोलीस आहात, फायर स्टेशन अशा भव्य कोपरगावच्या वैभवात भर टाकणाऱ्या इमारतींसाठी साहेबांनी दिला। कोपरगाव वासियांच्या वतीने साहेबांचे मनपूर्वक धन्यवाद। नगरपालिकेचे बाजार, शहर पाणी पुरवठा योजनेसाठी वाढीव निधी असेल, शासकीय योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, महिलांसाठी स्वच्छतागृह, अनेक कामांसाठी दिलेल्या निधीबद्दल खूप खूप धन्यवाद। कोपरगाव रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण सुद्धा आपल्या सरकारने केलेले आहे। कोपरगाव शहरासाठी असलेले 30 केव्ही सबस्टेशनचे रखडलेले काम पूर्ण करता आले। 35 ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवण्यात आली आणि औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांच्या मागणीनुसार औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या सबस्टेशनची सुद्धा क्षमता वाढवल्यामुळे तेथील उद्योजकांना खूप मोठा दिलासा त्या निमित्ताने मिळाला। त्याबद्दल सुद्धा साहेबांचे धन्यवाद। वर्षानुवर्ष सोयी सुविधांपासून वंचित असलेला त्रिशंकू भाग कोपरगाव शहरात समाविष्ट करून हद्दवाढ करण्यास मदत केली। साहेब आपले मनापासून खूप खूप धन्यवाद। त्या परिसराच्या विकासासाठी आपण निधी द्यावा अशी मी विनंती करते। सत्ता ब च्या जागेच्या संदर्भात शासन स्तरावर पुराव्याला आपण मदत करून हा प्रश्न सोडवल्याबद्दल धन्यवाद। गोकुळ नगरी जवळच्या नाल्यातील निधी दिला, त्यामुळे पूर परिस्थितीत जे आपले हाल होते त्याच्यासाठी सुद्धा मदत। कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती क्रांतीगृह, चर्चा सत्राकरता हॉल आणि शेतीउपयोगी साहित्य विक्री करता गाळे, कॅन्टीन, कार्यालय असं शेतकरी भवन आपण आज मंजूर केलं। आपले पणन मंत्री जयकुमार भाऊंचे सुद्धा मनापासून धन्यवाद। साहेब आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अनेक रुग्णांना करोडो रुपयाचा निधी आमच्या कोपरगावसाठी दिला, या अनमोल मदतीबद्दल सुद्धा धन्यवाद। खरं तर भारतीय जनता पार्टी पक्ष संविधान हा देशाचा आत्मा आहे असं मानणार आहे। या विचारधारेचा पक्ष आहे। सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडन येथील घर सुद्धा साहेबांच्यामुळे आपल्याला स्मारक पाहता आलं। इंदू मिलची जागा साहेबांनी अतिशय कष्ट घेतले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जगप्रसिद्ध असं स्मारक बांधण्याचा संकल्प केला। रशियामध्ये जाऊन साहेबांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं अनावरण केलं। आपल्या जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देऊन पुण्यश्लोक अहिल्या देवींचा सन्मान केला। भारतीय जनता पार्टी ही खऱ्या अर्थाने स्त्रीचा सन्मान करणारी पार्टी आहे। महामहिम द्रौपदीजी मुर्मू या आदिवासी भगिनीला राष्ट्रपती पदावर बसून सन्मान केला गेला। आमच्या जिल्ह्यातील आदरणीय पोपरे या आदिवासी महिलेला पुरस्काराने गौरवण्यात आलं आणि पद्मश्री देण्यात आलं। देशावर संकट आलं तेव्हा कर्नल सोफिया कुरेशी या आपल्या मुस्लिम भगिनीला श्रीमधील लढाऊ बाणा सिद्ध करण्याची संधी आपल्या पक्षाने दिली आणि आपल्या लाडक्या भगिनींच्या वतीने मी साहेब आपल्याला लाख लाख धन्यवाद देते की आपण आम्हाला सगळ्यांना आधार दिला आहे। आमच्या भगिनींना, मतदार बंधू भगिनींनो, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या काही दिलेलं आहे। त्यांच्या उतराई होण्याची आपल्याला ही संधी आहे।
याकरता भारतीय जनता पार्टी आरपीआय आणि लोकसेवा आघाडीच्या उमेदवारांना आपण भरघोस मताने निवडून द्यावं अशी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे। प्रश्न सुटलेले नाही, प्रश्न खूप आहे। गिरीश भाऊ, आपल्याकडे आता कुंभमेळा आहे, आमच्या गोदावरी काठी चांगलं काही सुशोभीकरण आलं पाहिजे। पूर आला की कोपरगाव मध्ये पाणी येतं, संरक्षण भिंत आम्हाला आपण मंजूर केली तर निश्चित बरं होईल। कोपरगावकरांचा प्राणी प्रश्न जिव्हाळ्याचा आहे। स्वर्गीय सोमखराव कोल्हे साहेबांनी दूरदृष्टी ठेवून साठवण तलावासाठी जागा पूर्वीच खरेदी केल्यामुळं आणि नगरसेवकांनी आमच्या ठराव केले त्यामुळं आपल्याला तलावासाठी जागा उपलब्ध झाली, परंतु खूप मोठा भ्रष्टाचार त्या निधीमध्ये झाला आणि त्याची चौकशीसाठी मंडळांनी आता साहेबांना निवेदन दिलं, त्याचीही चौकशी झाली पाहिजे। कारण इथे जे नगरपालिकेत लोकप्रतिनिधींचं ढिसाळ व्यवस्थापन आणि मुजोर पीए याची ही चाललेली सगळी आपल्या कराच्या पैशाची उधळपट्टी याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। साहेब, कोपरगाव शहरापासून संजीवनी उद्योग समूह जवळ असल्यामुळे या शहरावर कोणतंही संकट येवो, पुराचं येवो, कशाचं येवो, कोरोनाचं येवो, माननीय बिपिनदादांनी डिझास्टर मॅनेजमेंट यंत्रणा संजीवनीवर उभी केल्यामुळे काहीही संकट आलं की संजीवनीचा कर्मचारी, संजीवनी उद्योग समूह आणि आपला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कोपरगावच्या या मदतीला कायम धावून जात असतो। आणि म्हणून विवेक भैयांनी सुद्धा कोरोना काळात सेंटर उभं केलं, साहेब सुद्धा महाराष्ट्रभर कोरोना काळात आपल्याला सगळ्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी फिरत होते आणि ही जनता अतिशय सुज्ञ आहे। साहेब, कुठं थांबायचं आणि कुठं लढायचं हे त्यांना कळतं। आमचे कोपरगावचे नागरिक, व्यापारी, बाजारपेठ यांच्यासाठी जे जे काही प्रश्न आम्ही आपल्याकडे मांडू त्यासाठी आपण निश्चित सहकार्य कराल असा माझा विश्वास आहे। शहरात आजही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्यांची दुर्दशा असेल, यासाठी मदतीची आपल्याकडून मी अपेक्षा व्यक्त करते। साहेब, हा आपण सीएनजी प्लांटच्या उद्घाटनाच्या वेळी आला तेव्हा आपण बघितलं की आमच्या परिवारात जनता पार्टीवर, मोदी साहेबांवर, शहा साहेबांवर, आपल्यावर प्रेम करणारी ही जनता आहे। आज इथं पालकमंत्री उभे आहे, आपले जे समोरचे उमेदवार आहेत त्यांनी मला फोन करून सांगितलं की ताई, मी लोणीच्या कार्यक्रमाहून आलो, परंतु आपला जो कारखान्याचा झाला तसा तो झाला नाही, विवेक भैयांची दृष्टी काढा। त्यामुळे पालकमंत्री साहेब, कोणाला किती पाठीशी घालायचं हे आपण ठरवा, माणसं अशी दलबदलू असतात। आणि माझ्याकडे आजही तो मेसेज आहे विवेक भैयांच्या कौतुकाचा। म्हणून मतदार बंधू भगिनींनो, मी तुम्हाला सांगते, पठाणी वसुली, माणसाला आयुष्यात उठवणारी वसुली आणि अनेक बऱ्याचशा केसेस त्यांच्यावर आहेत। आपला उमेदवार अतिशय चांगला आहे, नगराध्यक्षाचा उमेदवार जो आहे तडफदार आहे, यशस्वी आहे, निष्कलंक व्यक्तिमत्व आहे, धार्मिक प्रवृत्तीचे आहे आणि म्हणून एका चांगल्या मुलाला आपण संधी द्यावी आणि आपले जे काही सोबत सहकारी उमेदवार आहेत त्यांनाही संधी द्यावी। 2 डिसेंबर रोजी जे कमळासमोरील बटन दाबून आणि छत्री समोरील बटन दाबून आपण आपले नगराध्यक्षाचे जे उमेदवार आहे संधान, त्यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्यावं अशी मी सर्वांना खूप खूप कळकळीची विनंती करते। धन्यवाद। धन्यवाद ताई। यानंतर आपण ऐकणार आहोत आपले पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना।